नमस्कार मंडळी, मिनी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। काल संध्याकाळी मी मार्केटमधून भाज्या आणल्या, तरी सुद्धा या भाज्या एकदम मस्त अशा फ्रेश होत्या। आज पहिल्यांदाच मी एका कांद्याचा लसूण विकत घेतला। या भाज्या तर फ्रेश होत्या आणि एकदम स्वस्तात मस्तही मिळाल्या। तर यातल्या बऱ्याच भाज्या मी जवळजवळ 10 ते 20 रुपये किलोनी घेतल्या। तर ज्या भाज्यांची आंघोळ करायची होती त्यांना आंघोळ घातली आणि बाकीच्या भाज्या साफ करून मी त्या फ्रीज मध्ये स्टोअर केल्या। तर सकाळी आज्ञाला स्कूल मध्ये सोडला आणि त्याच्यानंतर मी मस्तपैकी नाश्ता करायला घेतला। कालचा डोशाचा पीठ शिल्लक होता म्हणून मी त्याचे मस्तपैकी उत्तप्पे तयार केले। तर सकाळचा चहा नाश्ता केल्यानंतर मी बाकीची सगळी कामं आवरून घेतली। तर कालच मार्केटला गेली होती, त्यामुळे मच्छी वगैरे आणायला मला आज कंटाळाच आला। आमच्या एरियामध्ये एक मच्छीवाली मावशी होती, ती पण सध्या हल्ली दिसतच नाही। ज्या दिवशी नॉनव्हेज खायचा वार असेल त्या दिवशी आमच्या घरामध्ये कितीही भाज्या शिल्लक असो कोणीही भाजी खात नाही। सुकी मच्छी केली की मुलींसाठी पुन्हा अंड्याचं काहीतरी करावं लागतं, म्हणून म्हटलं चला आज सगळ्यांसाठीच अंडा करी करूया। तर आज कोल्हापुरी मसाला वापरून मस्तपैकी मी झणझणीत अंडा करी केली। तर चला मंडळी, आजचा मी व्लॉग इथे संपलेला आहे। आता उद्या भेटूया, बाय बाय।